तुला बेबी होणार नाही, तू IVF कर. तू कितीही ट्राय केलं तरी तुला बेबी होणार नाही, तू IVF ट्राय कर. आणि तू कशी तुझी एक ट्यूब कशाला उगाचच पुन्हा ती पण खराब करून घेतेस, कशाला नादी लागते हे नॅचरल प्रेग्नन्सीच्या. नमस्कार, असं मला एक डॉक्टर म्हटले होते. मी विद्या आणि स्वागत आहे तुमचं विद्या स्पीच लाईफमध्ये. तर मी माझी पूर्ण प्रेग्नन्सी जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. डॉक्टर खोटे ठरले आणि मी आई झाले. मी असं का म्हणते सांगते. जसं तुम्हाला मी सांगितलं, मी ज्या माझी अगोदरची ॲक्टोपिक प्रेग्नेन्सी होती, त्यानंतर माझे पिरियड रेग्युलर नव्हते, म्हणून मी एका दुसऱ्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंटसाठी मी जात होते की माझे पिरियड रेग्युलर नाही आहेत, पिरियड माझे रेग्युलर करून द्या म्हणून. तर त्यांनी मला एक्सरसाइज वगैरे सांगितली. तेव्हा मी वॉकला वगैरे जाणं स्टार्ट वगैरे केलं होतं. त्या गोळ्या द्यायच्या आणि मी गोळ्या खायची, पिरियड यायचे आणि मग काही नंतर काय प्रेग्नेन्सी राहतच नव्हती. तर माझं असं होतं की प्रेग्नेन्सी राहतच नाही आहे असं ना. मग काय करायचं डॉक्टर, त्याच्यासाठी सांगा ना. पिरियड येत आहे, तुम्ही गोळ्या दिल्यानंतर पण तरी पण प्रेग्नेन्सी नाही राहत आहे, काय म्हणजे काय झालं असेल नेमकं. अशा याच्यामध्ये 5-6 महिने गेले. मग त्यांनी शेवटी मला म्हटले, दुसऱ्या-तिसऱ्या महिन्यामध्ये त्या मला म्हटल्या, अगं वेडाबाई, कशाला तू याच्यामध्ये वेळ घालवते, कशाला तू याच्या नादी लागते, कशाला नॅचरल प्रेग्नेन्सीच्या नादी लागते. आजकाल बेबी होणं म्हणजे खूप कठीण आहे, आई होणं म्हणजे खूप कठीण आहे गं. आजकाल नाही कन्सीव्ह होत लवकर बेबी. तुझी ऑलरेडी एक ट्यूब गेलेली आहे आणि अजून दुसऱ्या ट्यूबची कशाला तू खेळतेस, कशाला तू म्हणजे असतं ना याच्या भानगडी, कशाला दिवस वाया घालवतेस, तुझं वय निघून चाललं. आणि हार्डली तेव्हा मी म्हणजेच ना 25-26 असं 24-25च्या रेंजमध्ये तेव्हा मी असेल. आणि मी माझ्याकडे कॉन्टॅक्ट नंबर आहे एका डॉक्टरांचा IVF-वाल्यांचा, तिथे जा, त्यांना कॉल करून जा, माझं नाव सांग, ते बरोबर तुला करतील, गाईड करतील ते तुला काय करायचं कसं करायचं. आणि जवळपास याचा खर्च 5 ते 10 लाखाच्या आतमध्ये असतो, म्हणजे असं मी जेवढं ऐकलं तेवढं, कन्फर्म मला माहिती नाही. तर माझं त्या डॉक्टरांना असं म्हणणं होतं की का मी आई नाही होऊ शकणार का, असं पण मी आई होऊ शकते, माझी एक ट्यूब चांगली आहे. आणि हा जो कॉन्फिडन्स होता ना माझा की नाही मी आई होऊ शकते, माझी एक ट्यूब चांगली आहे, ह्या कॉन्फिडन्सवरती मी आई झाले. म्हणजे मला ना खूप कॉन्फिडन्स होता माझ्यावरती की नाही मी नॅचरली मी आई होणार, म्हणून मला IVFची वगैरे गरज नाही आहे. हां, ज्यांना नाहीच होतं आहे, एज खूप आहे, आता नॅचरली नाहीच कन्सीव्ह होतं आहे, तर मग आपण IVF करू शकतो. IVF वाईट किंवा असं मी म्हणणार नाही त्याला काही. पण माझं तेव्हा वय होतं, खूप सारे प्रॉब्लेम्सही होते. म्हणजे फक्त एकच ट्यूब होती, एका ट्यूबवरती मला कन्सीव्ह करायचं होतं. जर नसतं झालं, मी अजून 2-3 वर्ष बघितले असते आणि नंतर मी सुद्धा IVFकडे वळाले असते. पण इथे डॉक्टर खोटे ठरले. अगदी 1-1.5 वर्षात, एखाद्या वर्षामध्ये मी प्रेग्नेन्सी कन्सीव्ह केली, नॅचरली प्रेग्नेन्सी मी कन्सीव्ह केली. डॉक्टर खोटे ठरले. माझ्या स्वामींवरती खूप श्रद्धा होती. आणि असं ना त्या काळात मी स्वतःला खूप बिझी ठेवलं होतं. मला लोक काय करतायत, कोण काय बोलतंय, कोण काय हे करतं, मला अजिबात घेणं नव्हतं. मी, माझं घर, माझे विचार, माझे स्वामीवरती श्रद्धा, बस याच्यामध्येच मी बिझी होते. मला लोक काय म्हणतायत, कुठून काय ऐकायला येतं, मला याच्याबद्दल अजिबात घेणं देणं नव्हतं. आणि ज्या आई असतील ना त्यांनी हेच करा, स्वामींवरती तुमची जेव्हा कोणत्या देवावरती श्रद्धा असेल त्या देवावरती श्रद्धा ठेवा आणि आपले पुढे आपली एक्सरसाइज असेल, आपलं रुटीन असेल ते हेल्दी बनवा. त्या हेल्दी रुटीनमध्ये मी एवढी बिझी होऊन गेली होती ना की काही विचारूच नका. आणि त्यानंतर मग मला बेबी झाला. नंतर नॅचरल कन्सीव्ह मी केलं, पण त्या अगोदर मी ट्रीटमेंट घेतली. त्या डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की नाही होऊ शकत, IVF कर, मी कॉन्टॅक्ट नंबर देते. आणि IVFचा खर्च जवळपास 5 लाख ते 10 लाखाच्या आतमध्ये IVFचा खर्च आहे. तेव्हा त्यांनी मला तेवढा सांगितला होता. आणि आता तर माहिती नाही किती असेल, काय कन्फर्म मला माहिती नाही आहे. पण तिथे आम्ही होतो, त्या डॉक्टरांकडे मी जायची, पिरियडच्या गोळ्या घ्यायची आणि पिरियड यायची. नंतर मी म्हणायचे ना की डॉक्टर म्हणजे कधी कन्सीव्ह, म्हणजे अजून पण कन्सीव्ह होत नाही, नुसतं पिरियडच्याच गोळ्या घेते. पण त्या डॉक्टरबाईंनी मला एकदाही नाही म्हटल्या की तू PCOD आहे का वगैरे चेक कर ना म्हणून. त्या डॉक्टरने मला कधीच काही सांगितलं. डॉक्टरांची डिग्री होती BHMS. मी सगळे डॉक्टर वाईट असं म्हणणार नाही. एक डॉक्टर मला देवमाणूस भेटलेली आहे, अगदी देवमाणूस असं मी त्यांना म्हणेल. कारण की त्यांच्यामुळे मला बेबी झाला आणि मला खूप पैसा लागला किंवा असं झालं, तर मला असं काहीच नाही. साधी गोष्टी त्यांनी केल्या. त्या फक्त मला म्हटलं होतं की आम्हाला थोडासा वेळ द्या, एक 6 महिने 7 महिने वेळ द्या, तेवढ्या वेळेत तुम्हाला कन्सीव्ह होईल म्हणून. आणि तसंच झालं, सेम तसंच झालं. मी 1 वर्ष गेलं आमचं त्यामध्ये. पण असं ना माझं असं होतं की मध्ये मी आईकडेच गेले किंवा कुठे दुसरीकडेच गेले, तर मध्ये डॉक्टरांकडे जाणं होत नाही. किंवा मग मी डॉक्टरांनाच कंटाळली ते औषध गोळ्या खाऊन, म्हणून मी थोडंसं वर्षभर घेतलं. पण तुम्ही तसं करू नका. डॉक्टरांची ट्रीटमेंट घेत असाल तर नक्कीच हे करा.
रेग्युलर त्यांची ट्रीटमेंट घ्या. त्यांनी ज्या ज्या टायमाला बोललं त्या टायमाला जा तुम्ही आणि बेबी लवकर कन्सीव करा. IVF तुमचं जर वय नसेल ना, तेव्हा माझ्या 24-25 वयाच्या रेंजमध्ये मी असेल, 25-26च्या रेंजमध्ये असेल, तेव्हा नको तुझी एक ट्यूब गेलेली आहे आणि तू IVF कर वगैरे. तर माझं कसं कन्सीव झालं, मी डॉक्टरांची ट्रीटमेंट अगोदर इथे आम्ही ना दुसरीकडे शिफ्ट झालो, त्यानंतर मी डॉक्टर चेंज केली. मी तिथे 2 डॉक्टर केल्या. एक छान होती, हुशार होती, ॲक्च्युली त्या MBBS होत्या आणि ह्या डॉक्टर एक पहिल्या ज्या मला म्हटलं त्या IVF कर वगैरे, त्या BHMS होत्या. आणि त्यांनी नंतर मग ज्या मोठ्या डॉक्टरांकडे मी गेले होते ना, त्यांच्याकडे मला जास्त जायला नाही भेटलं, जास्त हे त्यांची ट्रीटमेंट नाही घेता आली, कारण की मिस्टरांनी नंतर स्विच मारलं, त्यांची बदली झाली. मग आम्ही इकडे दुसरीकडे शिफ्ट झालो. मग इथे मला एक डॉक्टर भेटला, त्या BHMS होत्या, पण एवढ्या चांगल्या डॉक्टर त्या मला भेटल्या ना. हां, त्यांची माझी थोडीशी असं असतं ना, काही गोष्टी नाही पटल्या, काही गोष्टी पटल्या, पण मी आई झाले त्यांच्यामुळे. त्यांनी खूप जास्त आम्हाला लुबाडलं नाही आहे किंवा खूप जास्त दिवस आमचे वाया घातलेले नाही. ज्या ज्या मुख्य टेस्ट असतात, ज्या ज्या मेन टेस्ट असतात, त्या त्यांनी आम्हाला करायला सांगितल्या. पिरियड रेग्युलर केले, पिरियड रेग्युलर झाले तरी पण कन्सीव होत नाही. 2 महिने झालं पिरियड रेग्युलर आहेत, कन्सीव का नाही होते. मग त्यांनी जी ट्यूब ब्लॉकची टेस्ट असते ती टेस्ट केली. मग तेव्हा कळलं की ट्यूब ब्लॉक आहे आणि त्यामुळे बेबी कन्सीव होत नव्हता म्हणून. आणि नंतर मग ती ट्यूब ब्लॉकची जे कन्सीव असते ना, मग त्याचं हे केलं, लॅप्रोस्कॉपी केली आणि मग लॅप्रोस्कॉपी झाली. त्या डॉक्टरांनी मला शब्द दिला होता की 1 वर्षाच्या आतमध्ये तो आई होणार. आणि खरंच 1 वर्षाच्या आतमध्ये मी आई झाले. याच्यामध्ये बराचसा काळ गेला याच्या अगोदर मध्ये वगैरे, पण त्यांनी सांगितल्यापासून त्या 1 वर्षाच्या आतमध्ये मी आई झाले. ते पहिले डॉक्टर खोटे ठरले. मी खरं सांगू का, काही डॉक्टरना फक्त लुबाडायला बसलेले आहेत आपल्याला. योग्य डॉक्टर म्हणा, योग्य व्यक्ती म्हणा, खूप भेटणं आजकालच्या ह्याच्यात ना खूप नशिबवान असतं. आणि त्या डॉक्टरांचे खरंच मी आभार मानाले. योग्य ट्रीटमेंट त्यांनी आम्हाला दिली. आणि दुसरे मला असं वाटतं असंच पैसे उगाचच दवाखाना टाकून बसल्या होत्या, क्लिनिक टाकून असतं ना, ताप, थंडी, ताप ह्यासाठी काही डॉक्टर ठीक असतात, पण तुम्ही ना ज्या डॉक्टरांची डिग्री आहे त्यांच्याकडे जा, ज्यांना खूप जास्त अनुभव आहे त्यांच्याकडे जा. मी जाते त्या डॉक्टरांकडे, ते BHMS होत्या, पण त्यांना अनुभव खूप होता. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये खूप साऱ्या डिलिव्हरी व्हायच्या आणि असं माझ्यासाठी पण ते, माझ्यासाठी सिटी नवीन होती, माझ्यासाठी सगळं काही नवीन होतं. पण आम्ही असंच चला डॉक्टर शोधते म्हणून आम्ही गेलो होतो आणि त्या डॉक्टर आम्हाला भेटल्या. आणि तेव्हा त्यांचं पण बेबी लहान होतं, त्या नसायच्या. आमचं अरे यार ह्या डॉक्टर नसतातच इथे असं वगैरे असं व्हायचं. पण त्यांना भेटल्यानंतर ना असं झालं की अरे हा डॉक्टर छान आहेत म्हणून. थोडेसे मतभेद झाले काही गोष्टींमध्ये, पण खरंच त्या डॉक्टर खरंच चांगल्या होत्या आणि मी आई झाले. खरंच त्या डॉक्टरांना मी खरंच थँक्यू म्हणेल, कधी मे बी त्यांनी व्हिडिओ बघितला तर. आणि अजून मला सांगायचं आहे की तुम्ही आई होणार, IVF करा, गरज नाही आहे. IVFला खूप खर्चिक आहे आणि तुमचं वय असेल तर प्लीज IVF वाईट असं म्हणणार नाही, IVF पण चांगलं आहे. पण माझ्या बाबतीत ते मला चांगलं नव्हतं वाटत, कारण की माझं वय होतं आणि एक ट्यूबवरती पण खूप सारे आई बघितलेलं आपण, खूप कन्सीव करू शकतात. खूप साऱ्या आया आहेत त्यांनी एक ट्यूबवरतीच कन्सीव केलेलं आहे आणि त्यामुळे माझी होप होती की नाही एका ट्यूबवर मी कन्सीव करू शकते. मी स्वामींवरती खूप श्रद्धा ठेवली होती. असे ना, मी माझ्याच लाईफमध्ये, मी माझ्या धुंदीमध्ये ते जगत होते. मी अगदी हेल्दी रुटीन माझं चालू केलं होतं. जेव्हा मी शिफ्ट झालो तेव्हा माझं वॉक करणं असेल, माझे एक्सरसाइज असेल, योगा वगैरे असेल, अगदी माझा डाएट वगैरे असेल. PCODचा डाएट माझा वेगळा होता. नंतर PCOD संपली, त्यानंतर मी वजन कमी केलं, मग PCOD संपला, त्यासाठी मी डाएट घेत होते. नंतर माझं एक हेल्दी रुटीन चाललं, बाहेरचं खायचं नाही वगैरे, घरचंच खायचं, खूप जास्त ऑइली खायचं नाही, असं छान रुटीन बनवलं होतं. स्वामींवरती श्रद्धा ठेवली होती आणि त्याच दुनियेत मी माझी जगत होते. लोक काय बोलतात काय, मला याचं काहीच घेणं देणं नव्हतं. आणि मी आई झाले. आज माझं बाळ 15 महिन्यांचं 16 महिन्यांचं तो झालेला आहे आता. आणि खरंच तुम्ही पण आई होत नसाल ना, तर स्वामींवरती, ज्या कोणत्या देवावरती तुमची श्रद्धा असेल त्या देवावरती श्रद्धा ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, योग्य डॉक्टरची ट्रीटमेंट घ्या आणि मेन म्हणजे खुश राहा, पॉझिटिव्ह राहा. एक दिवस तुम्ही नक्की आई होणार, मी तुम्हाला सांगते. आणि मी हे एवढं सगळं पर्सनली का शेअर करते सोशल मीडियावरती, कारण की मी जे भोगले ना, जे मी काही दिवस वाया घातलेत ना, ते मला इतर आईचे नाही जाऊ द्यायचे, म्हणून मी हे सगळं शेअर करते तुमच्यासोबत. ही 5 वर्षानंतर मी जेव्हा असते ना, मी ठरवलं तरी शेअर करायचं. आणि जे मी भोगले ते इतरांना, दुसऱ्या आईंना नको ते भोगायला, त्यांना आई होण्याचं सुख लवकर लाभू दे, असं माझ्या माइंडमध्ये होतं. पण निगेटिव्ह कमेंट्सला माझं असं, किती कमेंट्स करणार, निगेटिव्ह करू दे. पण जर एका पण आईला, एका पण स्त्रीला जर हा व्हिडिओ जर हेल्पफुल ठरला ना, तर मला सार्थक होईल त्या व्हिडिओचं, ही सगळी जर्नी शेअर करण्याचं.
मी खूप सारे व्हिडिओ केले होते पाठीमागे आणि खूप निगेटिव्ह कमेंट्स त्याला येत होत्या, मी इग्नोर केल्या. पण कितीतरी आज DM आहेत, कितीतरी कमेंट्स आहेत, त्या मला मेसेज करतात की तुमच्या एका व्हिडिओमुळे आम्हाला खूप होप मिळाली आहे, खूप पॉझिटिव्ह आम्ही ते घेतलं आहे. आणि असतं ना बघा, जेव्हा आपण आई होत नाही ना, तेव्हा आपल्या जवळचे म्हणा किंवा दूरचे म्हणा, अगदी जवळचे, दूरच्यांना त्यांना आपलं काही घेणं नसतं, जवळचे जे असतं ना यांना टोमणे मारायचे असतात. कोण प्रेग्नेंट असेल ना अगोदर, तर त्यांना ते आपल्याला सांगायचं असतं की बघ ती प्रेग्नेंट झाली, तू कधी होणार, तू कधी होणार, असे यांना टोमणे मारायचे असतात. आणि असतं ना खूप, म्हणजे असतं ना कशाला पण असं असतं ना की नाही, म्हणजे बघ तुझ्या लग्नाला एवढे वर्ष झाले, तू अजून आई नाही झाली, तुला अजून बाळ नाही झालं. असे मी खूप सारे अनुभव घेतलेले आहेत आणि त्यावेळेस मला खूप प्रचंड रडायला यायचे. तर रडू नका, अशा लोकांना इग्नोर करा, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे. आणि तुम्ही एक दिवस नक्कीच आई होणार. IVFची वगैरे तुमचं वय जर असेल तर मला असं वाटत नाही गरज आहे म्हणून IVFची. जसं मी डॉक्टरांचं ऐकले, डॉक्टर शेवटी खोटे ठरले आणि मी आई झाले. ते डॉक्टर मला असं वाटतं पैसे खाण्यासाठी बसले असतील. योग्य डॉक्टर निवडा, योग्य डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्या. सपोज आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो आहे आणि त्याची ट्रीटमेंट नाही आपल्याला पटत आहे, दुसरा डॉक्टर चेंज करा. नाही त्याचा फरक पडतो आहे, दुसरा डॉक्टर चेंज करा. डॉक्टर चेंज सेकंड ओपिनियन घेणं कधी पण खूप फायदेशीर असतं आपल्या. मी एवढंच सांगेल. अजून काही असेल तुमचे प्रश्न मला नक्की कमेंटद्वारे विचारा, मी तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. लेट का होईना मी रिप्लाय करते, कारण की बाळा असल्यामुळे कधी कधी मला फोन बघायला नाही जमत, पण लेट का होईना मी रिप्लाय करते सगळ्यांना. खूप सारे DM मला येतात की तुमच्या एका, म्हणजे मी जी काही जर्नी माझी शेअर करत आहे त्यामुळे आम्हाला खूप पॉझिटिव्ह वाटते आणि आम्ही पण एक दिवस आई होऊ नक्कीच. स्वामींवरती श्रद्धा ठेवा, सगळं काही ठीक होईल. स्वामींच्या श्रद्धेमध्ये मी एवढी बिझी झाले होते ना, मी अंधश्रद्धा त्यांच्यावर ठेवली नव्हती. मी तुम्हाला असं म्हणणार नाही की म्हणजे स्वामींवरती सगळं सोडून द्या. आपल्याला ट्रीटमेंट घेणं देखील तेवढंच गरजेचं आहे, जेवढंच आपण स्वामींवरती श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा नका ठेवू. स्वामी तुम्हाला सगळं काही देतील, फक्त स्वामींवरती श्रद्धा ठेवा, मी असं तुम्हाला सांगेल. आणि त्या श्रद्धेमुळेच असतं ना माझ्या डोक्यामध्ये जे काही निगेटिव्ह विचार यायचे, खूप असं कधी कधी चिडचिड व्हायची, खूप असं व्हायचं. पण तो एक मंत्र मी म्हणायचे ना, श्री स्वामी समर्थ, यामध्ये ना खूप ताकद आहे त्या मंत्रामध्ये. सगळी पॉझिटिव्हिटी दिसायला लागते. किती पण निगेटिव्ह तुम्ही असाल ना, तर हा मंत्राचा जप करा, खरंच खूप फरक पडतो. फक्त श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा नका ठेवू. तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा, मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल, रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. चला, हा व्हिडिओ इथेच संपवते. बस मला हेच तुम्हाला सांगायचं होतं. आणि अजून एक गोष्ट सांगते, माझी ना शॉर्ट व्हिडिओमध्ये मी ना माझी प्रेग्नेन्सी जर्नी सगळी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी मदरहूडची जर्नी पाहण्यासाठी आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. चला, आपण भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.